सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नावाचा एक लहानसा तालुका, पण इथलं राजकारण इतकं गुंतागुंतीचं, अस्थिर आणि भावनिक आहे की ते एखाद्या मोठ्या राज्याच्या राजकारणाला लाजवेल. काल बार्शी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल लागला. यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाचा दणदणीत विजय झाला. या बाजार समितीत एकूण 18 जागा आहेत, पण राजेंद्र राऊत यांच्या गटानं 18 पैकी 18 जागा जिंकत बाजार समितीवर आपलं निर्विरोध वर्चस्व प्रस्थापित केलंय. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. दिलीप सोपल बार्शीचे तब्बल 7 वेळा आमदार झालेले आहेत, पण या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. पण या निवडणुकीच्या निकालानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत आणि त्यांचा मुलगा रणवीर राऊत ढसाढसा रडताना दिसले. पण बाजार समितीच्या निकालात विजय झाल्यावर राऊत पिता पुत्र एवढे नक्की भाऊक का झाले? एका साध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल राजेंद्र राऊत यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा का आहे? निवडणुकीच्या विजयानंतर गुलाल उधळला जातो, जल्लोषही होतो, पण इथे चक्क डोळ्यात अश्रू होते. हा विजय इतका भावनिक का ठरला आणि आगामी काळात राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांच्यात संघर्ष अजून कसा वाढणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा हॉटस्पॉटवर लक्ष केंद्रित करणार आहोत जिथे एकाच तालुक्यात 2 बाहुबली आहेत. एक आहेत दिलीप सोपल आणि दुसरे आहेत राजेंद्र राऊत. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. सध्या दिलीप सोपल हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे आमदार आहेत, तर राजेंद्र राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यरत असलेले माजी आमदार. इथे राजकारण हे फक्त बार्शी तालुक्यापुरते मर्यादित नाही, कारण या तालुक्यात पक्षापेक्षा व्यक्तीचं वजन मोठं ठरतं. ज्या पक्षाचा आमदार किंवा ज्या पक्षाचा समर्थक या तालुक्यातून विधानसभेत जातो त्या पक्षाचं सरकार राज्यात येत नाही. बार्शी तालुक्याला सत्तेचा शाप असल्याचं बोललं जातं. बार्शी तालुक्याचं राजकारण मागच्या 3 दशकांपासून 2च नावांभोवती फिरतं, दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत. या दोघांमधील संघर्ष केवळ 2 व्यक्तींमधील वैर नाही, तर बार्शीच्या सत्तेवर आणि अर्थकारणावर वर्चस्व ठेवण्याची ही चालत आलेली एक स्पर्धा आहे. दिलीप सोपल ज्येष्ठता आणि राजकीय लवचिकता यामुळं दिलीप सोपल यांना बार्शीच्या राजकारणाचा आधारस्तंभ मानलं जातं. 1985 पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू आहे. ते अनेक वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी जलसंधारण मंत्रिपदासारखी महत्त्वाची पदही भूषवली आहेत. सोपल यांच्या राजकीय कारकिर्दीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची असलेली राजकीय लवचिकता. 1985 साली पहिल्यांदा ते बार्शीचे आमदार झाले. माजी मंत्री दिलीप सोपल हे तब्बल 9 वेळेस बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रंगणात उतरलेले आहेत. 1985 साली त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास सलग 9 विधानसभा निवडणुकांमध्ये ते उमेदवार राहिले. मात्र या 9 निवडणुकीत तब्बल 7 वेळा त्यांनी आपले चिन्ह बदलले आहे. 1985 साली दिलीप सोपल यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांचे चिन्ह होते चरखा. 1990 साली त्यांनी काँग्रेसच्या पंजावर निवडणूक लढवली. 1995 साली त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचे चिन्ह होते सायकल. 1999 साली त्यांनी शरद पवारांची साथ धरली. घड्याळाच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. 2004 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचे चिन्ह घड्याळ कायम राहिले. तर 2009 साली त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यावेळी कपबशी हे त्यांचं चिन्ह होतं. 2014 साली पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवली. 2019 साली दिलीप सोपल यांनी राजकीय जीवनातील सर्वात मोठा निर्णय घेतला. अनेक वर्षांपासून असलेली शरद पवारांची साथ सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 2019 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून धनुष्यबाण या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. पुढे मागच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात पुन्हा एकदा राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं त्यांचे चिन्ह होते मशाल. दिलीप सोपल यांनी लढवलेल्या 9 पैकी तब्बल 7 निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. 2004 आणि 2019 या 2 वेळेस मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव एकाच व्यक्तीने केला आणि ते आहेत राजेंद्र राऊत. राजेंद्र राऊत हे सोपल यांच्या प्रस्थापित सत्तेला सातत्याने आव्हान देणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यातील लढती नेहमीच अटीतटीच्या आणि रोमांचक ठरल्या आहेत. 1999 साली राजेंद्र राऊत यांनी बार्शी विधानसभेत पहिल्यांदा दिलीप सोपल यांच्यापुढे आव्हान उभे केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 6व्यांदा दिलीप सोपल यांच्याशी राऊत यांची लढत पाहायला मिळाली आहे. या 6 पैकी राऊत 4 वेळेस शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवली आहे, तर एकदा काँग्रेस आणि अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आहे. 6 पैकी 2 निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल यांचा पराभव केला होता. 1999 साली राजेंद्र राऊत यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यानंतर 2004 साली ते धनुष्यबाण चिन्हावरच मैदानात होते. या निवडणुकीत त्यांनी दिलीप सोपल यांचा पराभव केला. 2004 साली
पहिल्यांदा दिलीप सोपल यांचा पराभव झाला होता. पण 9च्या निवडणुकीपूर्वी राजेंद्र राऊत यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना 2009ची निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या पंजावर लढवली. 2014मध्ये पुन्हा घरवापसी करत शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं. पुढे 19मध्ये दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राऊत अपक्ष बार्शीच्या निवडणुकीत उतरले. ट्रॅक्टर चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. 2004 नंतर दिलीप सोपल यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. मागच्या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात बार्शीची जागा ही शिवसेनेच्या शिंदे गटाला वाटायला आली. पुढे राऊत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पण 19ला विजय मिळवल्यानंतर राजेंद्र राऊत यांचा पुन्हा मागच्या निवडणुकीत पराभव झाला. आजपर्यंत 6 वेळा सोपल आणि राऊत यांच्यात बार्शी विधानसभेचा सामना रंगला आहे. या 4 वेळा सोपल यांनी राजेंद्र राऊत यांचा पराभव केला आहे. पण त्यांच्यातला हा संघर्ष केवळ विधानसभेच्या निवडणुकीपुरता नाही, तर तो संघर्ष सोलापूरच्या जिल्ह्यातील साखर कारखाने, जिल्हा बँका आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांसारख्या आर्थिक पॉवर सेंटर्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहे. हे केंद्रबिंदू ग्रामीण अर्थव्यवस्थेवर थेट नियंत्रण ठेवतात. त्यामुळं दोन्ही गटांनी अनेक वेळा एकमेकांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. आमदार सोपल यांच्यावर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप झाले आहेत. या गैरव्यवहाराची रक्कम तब्बल 1,05,00,000 इतकी होती. या तक्रारीनंतर तत्कालीन सभापती आमदार सोपल यांच्यासह 18 संचालक आणि 101 कर्मचाऱ्यांविरोधात बार्शी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला. तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचा स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव दिसून येतो. बार्शी मतदारसंघ हा मराठा बहुल आहे. त्यामुळं मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून या मतदारसंघावर मनोज जरांगे यांचा बार्शीवर मोठा प्रभाव दिसून आला आहे. यात विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन आमदार राऊत आणि मनोज जरांगे यांच्यात मोठा वाद पाहायला मिळाला. मागच्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते, असं ते म्हटले होते. या त्यांच्या विधानावर राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील जाहीर वादामुळे हा संघर्ष आणखी टोकदार झाला. जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे जरांगेंनी मागच्या विधानसभेत राऊत यांच्या विरोधात भूमिका घेतली. या भूमिकेचा फटका राऊतांना बसला. मागच्या निवडणुकीत दिलीप सोपल यांनी राऊतांचा पराभव केला. जरांगेंच्या टीकेमुळे निर्माण झालेली नाराजी ही राऊत यांच्या विरोधात गेली आणि या मतांचा फायदा थेट सोपल यांच्या गटाला झाला. त्यामुळे प्रस्थापित सत्तेला आव्हान देण्याच्या नादात राजेंद्र राऊत यांनी एक संवेदनशील सामाजिक मुद्दा राजकीय रणधुमाळीत ओढला, ज्याची किंमत त्यांना विधानसभा निवडणुकीत नक्कीच चुकवावी लागली. पण पुढे जाऊन त्यांनी पुन्हा लोकांचा जनसंपर्क वाढवला. काल बाजार समितीचा निकाल म्हणजे राऊत आणि त्याच्या समर्थकांसाठी मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे. राजेंद्र राऊत यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा भावनिक क्षण बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालावेळी पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीत सोपल यांच्याकडून पराभव पत्करल्यानंतर राऊत यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. राऊत यांनी 2014 साली पराभव पाहिला, 19मध्ये थोडक्यात विजय मिळवला आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पराभव झाले. अशा परिस्थितीत बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विजय मिळवणं हे त्यांच्यासाठी केवळ एक निवडणूक जिंकणं नव्हतं, तर राजकीय पुनर्वसन आणि अस्तित्व सिद्ध करणं यासाठी लढाई होती. मित्रांनो, बार्शीचे राजकारण महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाचा आरसा आहे. इथे व्यक्ती बदलते, पक्ष बदलतात, सत्तेत असलेले विरोधक होतात आणि विरोधक सत्ताधारी होतात. पण सत्तेचा आणि वर्चस्वाचा संघर्ष कधीच थांबत नाही. दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांच्यातील लढाई आपल्याला दाखवते की स्थानिक सत्ता केंद्रे ही किती महत्त्वाची असतात आणि राजकारणात केवळ विजय नाही तर अस्तित्व सिद्ध करणे किती महत्त्वाचं असतं. राजेंद्र राऊत यांचे अश्रू हे अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षाचे प्रतीक होते, जो विधानसभा गमावूनही त्यांनी स्थानिक पातळीवरच्या विजयानं पुन्हा एकदा जिंकला. बार्शीच्या या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? पुढील विधानसभेत या 2 बाहुबलींपैकी कोणाची सत्ता कायम राहील असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर या व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर असेच सखोल विश्लेषण पाहण्यासाठी थोडक्यात या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.